नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित याच्यामधील दशमान परिमाणे याच्यातील शाब्दिक उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। इथे प्रश्न बघा, एका शर्टसाठी 2 मीटर 25 सेंटीमीटर कापड लागते, तर 1 डझन शर्टसाठी किती मीटर कापड लागेल? बघा, एका शर्टला 2 मीटर 25 सेंटीमीटर कापड लागतं। आता आपल्याला विचारले 1 डझनसाठी, 1 डझन म्हणजे किती शर्ट? तर 1 डझनमध्ये 12 शर्ट। मग 12 शर्टसाठी किती मीटर कापड लागेल ते आपल्याला काढायचं आहे। आता बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर। इथे आपल्याला 2 मीटर 25 सेंटीमीटर आहे। 2 मीटर म्हणजे 200 आणि हे वरचं 25 म्हणजे 225 आणि आपल्याला किती शर्टची किंमत किती शर्टसाठी लागणार आहेत? 12। म्हणून यांचा काय करायचं आहे? गुणाकार। मग बघा, 225 गुणिले 12, 12 पंचे 60, हचाल आले 6, इथे 0, 12 एके 12, 12 दुणे 24, 24 आणि 6 30, हचाल आले इथे 3 आणि इथे 0, 12 दुणे 24, 25, 26, 27, मग इथे उत्तर किती आले? 2700। हे आपण सेंटीमीटरमध्ये केले म्हणून हे सुद्धा काय आहे? सेमी आहे। आता इथे आपल्याला काय विचारले? मीटरमध्ये विचारले। मग 2700 सेमी म्हणजेच किती? बघा, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर। मग त्याचनुसार हे 2 शून्य काय करायचे? कट करायचे, म्हणजे 2700 सेमी म्हणजेच किती? 27 मीटर कापड लागेल। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 27 मीटर कापड लागेल। पुढचा प्रश्न बघा, प्रत्येक मुलाला 200 मिली दूध वाटले तर 9.6 लिटर दूध किती जणांना वाटता येईल? बघा, प्रत्येक मुलाला म्हणजे एका मुलाला किती? 200 मिली, 200 मिली। आता काय विचारले? 200 मिली दूध वाटले तर 9.6 लिटर दूध। आता आपल्याला काय सांगितले? 9.6 लिटर दूध म्हणजे बघा, दूध किती आहे आता? 9.6 लिटर दूध किती जणांना वाटता येईल असं विचारलं आहे। आता इथे आपल्याला कमीचा ग्रुप आहे आणि हे जास्तच आहे, बरोबर आहे। मग आपल्याला ते काय करायचं आहे? कमीचा। मग आता हे मिलीमध्ये आहे आणि हे लिटरमध्ये आहे, मग आपण काय करूया? लिटरचं मिलीमध्ये रूपांतर करूया। बघा, 1 लिटर बरोबर 1000 मिली। मग 9 लिटर म्हणजे 9000, 9 लिटर म्हणजे 9000 आणि हे वरचं 6 ओके नाही, म्हणजेच किती? 9600, म्हणजेच किती आहे? 96 म्हणजेच किती? 9600 मिली दूध आहे। आता काय सांगितलंय? हे दूध आपल्या एका मुलाला 200, मग आपण काय करायचं इथे? 9600 भागिले 200। बघा, या 2 शून्याला आपण काय करायचं? हे बघा, इथे 9600 भागिले 200, या शून्याला हे शून्य आपण कट करायचे आहेत, म्हणजे आपल्याला भागाकार करणं सोपं जाईल। बघा, 2 8, 9तून 8 गेले, 1 राहिले, वरून घेतले हे 6, 2 8 16, 16तून 16 गेले, बाकी आली 0, मग उत्तर किती आले? 48। म्हणजे 9.6 लिटर दूध किती जणांना वाटता येईल? तर 48 जणांना वाटता येईल। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 48। थँक्यू।